तालुक्यातील एका गावातील वृद्ध आजोबांना पोटचे 3 मुलं असून ते आपल्या जन्मदात्याचा सांभाळ करीत नसल्याने ते वृद्ध निराधार झाले। त्यांना मुलगी नाही व पत्नी सुद्धा नाही, त्यांना कोणताच आधार नाही। त्यांची 3ही मुलं आपापल्या संसारात व्यस्त असल्यामुळे वृद्ध आजोबा गावातच रोज भटकंती करून आपला उदरनिर्वाह करीत असतात। परंतु निराधार लोकांची निस्वार्थपणे सर्व प्रकारची मोफत सेवा देणारे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकरच्या बाबतीत त्यांना माहिती मिळताच ते चिखली आले असता त्यांची भेट सामाजिक कार्यकर्ते अमोल रमेश देवकर, रामभाऊ भुसारी व भरत जोगदंडे यांची भेट झाली। त्यावेळी त्या निराधार वृद्ध आजोबांनी सर्व आपबीती यांना सांगितली। लगेच तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना संपर्क करून निराधार वृद्ध आजोबांना वृद्धाश्रमात प्रवेश देण्यास विनंती केली। यावरून आश्रमची पूर्ण कागदोपत्री कारवाई करून सदर निराधार वृद्धाची माहिती चिखली पोलीस मध्ये देऊन तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात प्रवेश देण्यात आला आहे। यावरून लक्षात येते की आजही खूप निराधार वृद्ध आहेत, परंतु त्यांना वृद्धाश्रमाची माहिती नसल्याने ते आजही भटकंती करीत आहे। असे निराधार वृद्ध आजी आजोबा, विधवा, घटस्फोटित महिला व अनाथ बालके कुठेही निदर्शनास आल्यास कृपया आमच्याशी संपर्क करावा किंवा थेट मानव सेवा प्रकल्पच्या हेल्पलाईन नंबरवर 8855850378 वर संपर्क करावा, असे आवाहन यावेळी भरत जोगदंडे यांनी केले आहे। यांनी आज निराधार वृद्ध आजोबाला वृद्धाश्रमात प्रवेशित करून एक चांगले सामाजिक कार्य केले आहे। त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी छत्रपती संभाजीनगर मधून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।